मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड आपल्यासोबत. साहेब, आपण पाणीसाठी आलेलात, काय लोकांनी व्यथा मांडल्यात आपल्यासमोर? काल पहाटे 1:30 ते 2च्या सुमारास या भागामध्ये अतिवृष्टी झाली. जवळपास 2 तासाच्या आत 206 मिलीमीटर पाऊस झाला, याची नोंद झालेली आहे. आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचा हा भाग आहे आणि त्या भागामधला एक तलावसुद्धा त्याच वेळेस फुटला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरणक्षेत्रामध्ये वाढलं. जवळपास 6 मीटरपर्यंत ही पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं 5 ते 6 गावं ही पूर्णतः पाण्याखाली डुबली. रात्री 2ची वेळ होती, सर्व नागरिक आपल्या गावामध्ये झोपले होते आणि त्यावेळेस हे पाणी वाढलं. जी लोक जागी होती त्यांनी इतर गावकऱ्यांना जागी केलं आणि त्यांनी गावठाण रिकामं केलं. पण या गोंधळामध्ये काही गावकरी गावात अडकले. त्यापैकी हसनाळ या गावामध्ये 5 गावकऱ्यांचा, 4 महिला आणि एका वृद्धाचा या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी त्या कुटुंबांना आता मी भेट दिली आणि हे सगळं होत असताना येथील लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की लेंडीचा जेव्हा पहिला टप्पा प्रशासनानं पूर्ण केला त्यावेळेस त्यांना ॲश्युअर केलं होतं की 30% पाणी हे धरणक्षेत्रामध्ये राहील आणि या गावची पातळी ही त्याच्यावरची होती. त्यामुळं या पातळीला पाणी येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. बोलतो मी हां. मग त्यामुळं आणि पाणी जे ॲक्च्युअली आलेलं आहे ते 70 ते 80% ह्या लेवलला हे पाणी आलेलं होतं. त्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. काही लोकांचं म्हणणं हे आहे की धरणाचे वेस्टवेअरचे जे काही दारं होते ते बंद होते. सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी थोपल्यानंतर 10 वाजता प्रशासनाला जाग आली आणि तेव्हा दारं उघडली असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं हे आहे की पाऊसच खूप जास्त होता. याच्यामध्ये नेमकं टेक्निकल बाबी काय आहेत या ठिकाणी त्याच्यावरती आता आम्ही पोचू शकणार नाही. जबाबदारी निश्चित करायची असेल तर जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनंतर त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याच्यामध्ये चौकशी व्हावी लागेल. आणि जर हे दरवाजे बंद असतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं होतं, जर दारं उघडे असतील तर पाण्याचा निचरा झाला असता आणि पाण्याची पातळी ही मेंटेन राहिली असती. परंतु फार काळ दारं बंद असल्यामुळं कदाचित पाणी वाढू शकते. हे सुद्धा बाब आपल्याला कानाडोळा करून चालणार नाही. तर या सर्व सूचना मी ऐकलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहेत, यंत्रणेतले सर्व अधिकारी माझ्यासोबत आहेत. तात्काळ इथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, या विभागाचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असतील, यांच्याशी चर्चा करून काही दिवसापुरतं आपण ज्या अधिकाऱ्यावरती सर्वसामान्यांचा रोष आहे, विस्थापितांचा रोष आहे, त्यांना कामापासून थोडंसं बाजूला ठेवून ही चौकशी आपण कंडक्ट करून जर याच्यामध्ये कोणी दोषी असेल, मग तो डेप्युटी इंजिनियर असेल, जेई असेल, व्हॉटएव्हर, यांना कुणालाही पाठीशी न घालता ही चौकशी करावी. कारण इथं माणसाचा जीव गेलेला आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये घराची पडझड होते, जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान होतं, आपण त्या गोष्टी भरती करू शकतो, भरून काढू शकतो. परंतु एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जातो ही त्या कुटुंबासाठी सगळ्यात दुःखाची बाब असते. त्याची पूर्तता आपण कुणीही करू शकत नाही. आज आपण आलेले सर्वजण फक्त काही काळ यांचं सांत्वन करू शकतो, पण तो व्यक्ती त्यांना आपण परत देऊ शकत नाही. त्यामुळं यांच्या भावनांची कदर करून मी राज्य शासनाला त्या ठिकाणी इंटरव्हेन करायला त्या ठिकाणी सांगेल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती प्रशासन कारवाई करेल. लोक अजूनही बॉडी ताब्यात घ्यायला तयार नाही, अंत्यसंस्कार करायचे नाही म्हणतात. पोस्टमॉर्टम बोलणं झालेलं आहे. त्यामध्ये काही NDRF आणि SDRFचा जो GR आहे ज्याच्यामध्ये आपण मदत करतो, 4 लाखापर्यंतची तातडीची मदत याच्यामध्ये आपण शासनाकडून देतो. पण त्यामध्ये असा निकष होता की या सर्व शवांचं विच्छेदन केल्याशिवाय त्यांना मदत द्यायची नाही. परंतु आता जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही या ठिकाणी एका निर्णयावर पोहोचलो की अत्यंत बेताची परिस्थिती आहे, जनभावना तीव्र आहेत. त्यामुळं आता शवविच्छेदन न करता हे 5ही मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देऊन आणि त्यांना आम्ही तातडीची 4 लाखाची मदत करू. मी वैयक्तिक माझ्याकडून सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. खरं तर आपल्यावरती देखील लोकांनी रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, आमदार लवकर पोहोचले असं देखील रोष व्यक्त केला. काय कारण होतं नेमकं आपण उशिरण्याचं? परवा मी माझ्या मंत्रालयीन कामानिमित्तानं नेहमीच मी सोमवारी मुंबईमध्ये असतो, रविवारी मी इथून मुंबईकडे रवाना झालो आणि मी पुण्यामध्ये असतानाच ही घटना घडली आणि पुण्यापासून मुखेडपर्यंत सारखा पाऊस होता. काल दिवसभर मला वाहनाने प्रवास करून परत इथे यावं लागलं. मी पहाटे 3 वाजता पोहोचलो आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून तहसील कार्यालयामध्ये सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली. इथे येण्यापूर्वी
ज्या ज्या काही त्रुटी आहेत, जे प्रश्न आमच्यासमोर उभे राहू शकतात, जे आव्हानं आमच्यासमोर उभं राहतील, या सर्वांची आम्ही त्या ठिकाणी उजळणी केली, त्याच्यावर तोडगा काढला. काय करायचं याचा ॲक्शन प्लॅन तयार करून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही जरी उशिरा आलो असतो तरी आम्ही फक्त भेट द्यायला आलो नाही, तर आता या परिस्थितीमधून या गावकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे, त्यांची योग्य पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीची आम्ही आम्ही करणार आहोत आणि ही तयारी करून आम्ही आलेलो आहोत. तर गावाचं तुम्ही जे नुकसान पाहिलं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आपल्या पक्षाचे मोठे नेते असतील, कोणी यावेत यासाठी आपण काही प्रयत्न करणार? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना यासाठी साहेबांना मी बोललेलो आहे. योग्य व्यक्तीला साहेब या ठिकाणी पाचारण करतील. आमदार तुषार राठोड खरं तर त्यांनी आता येऊन पाहणी केलेली आहे, ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे आणि ग्रामस्थांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर योग्य कारवाई करण्याच्या सूचना त्या निमित्ताने देतील अशा पद्धतीच्या भावना देखील या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत. कॅमेरा पर्सन युक्ता दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.